खूप छान प्रश्न विचारलाय. पहिलं चित्र अर्थात जय श्रीराम रामलल्लांचं आलं की जय रामलल्ला आजपर्यंत स्वतःचं छप्पर नसताना तंबूमध्ये राहिले. इतका संघर्ष इतक्या जणांना करावा लागला की ज्याच्यामध्ये एक माझे यजमान मधुकर फडके ते सुद्धा होते आणि त्यांच्यासह अनेक संघाचे कार्यकर्ते होते. आणि एवढ्या जणांनी केलेला संघर्ष प्रत्यक्ष पाहायलाही मिळाला होता. आणि अशा संघर्षामधून जे रामलला आता प्रतिष्ठापित होणार आहेत त्यावेळी त्या सोहळ्याचं साक्षीदार व्हायला मिळतं आहे. यामुळे खरंच जीवन धन्य झाल्यासारखं वाटलं आहे. बस आणखी काय मिळवायचं आहे. पेरल्याचं उगवतं याचा विश्वास पटला आहे आणि यापुढेही निस्वार्थ वृत्तीने पेरत राहायचं हा निश्चय त्याच क्षणी दृढ केला. आपण या लालकृष्ण अडवाणींनी प्रत्यक्ष यात्रा काढलेली आहे. आपले आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्यामध्ये सहभागी होते. आणि आज मान्यता पावलेले अनेक जण आणि मान्यता न पावलेले अनेक जण असे आहेत की ज्यांनी यासाठी अपार कष्ट घेतलेले आहेत. त्याचं फलित निश्चितपणे कुठेतरी रुजू रामलला करून घेईल आणि मला वाटतं त्याचंच हे प्रतीक आहे. आणि असं एक हे प्रतीक आहेत अशा अनेकांनी संघर्ष केला आहे आणि म्हणूनच आज रामललाची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी अभिमानाने आपण साक्षीदार होऊन सगळेजण अनुभवणार आहोत. खूप सारी उत्सुकता आहे की काय नेमकं तिथे उभं राहतंय. तसं तर आपल्याला दूरदर्शनवर पण ते दूरदर्शन आहे आणि आता जे घडेल ते प्रत्यक्ष दर्शन असणार आहे. ते खूप चित्तामध्ये साठवायचं आहे कारण तिथे मोबाईल नेता येणार नाही आणि मुळात न्यायची इच्छा पण नाही आहे. कुठलंही यंत्र नकोयमध्ये देवदयेने आपल्याला इंद्रिय मिळालेली आहेत. वरदान त्याच्याकडूनच मिळालेलं आहे, रामाने दिलेलं आहे. तेव्हा तीच दृष्टी तिथे घेऊन जायचं आहे आणि रामलल्लाला साठवून काय जे तिथे एवढ्या जणांनी पेरत आहेत करत आहेत कष्ट ते सगळे समजून घ्यायचे आहेत, उमजून घ्यायचे आहेत आणि सोबत घेऊन यायचं आहे. प्रेरणा घेऊन यायचं आहे, एक उत्साह घेऊन यायचा आहे की तोच आपल्याला पुढे संक्रमित करायचा आहे. म्हणूनच कदाचित या कार्यासाठी या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी आमंत्रण मिळालं असावं. हीच दृढ संकल्पना मनात घेऊन जाणार आहे की आपल्यालाही एक प्रेरणा स्रोत बनायचं आहे आता आणि पुढच्या सगळ्यांना येणाऱ्यांना जोडलेलं ठेवायचं आहे आणि या कार्यामध्ये सातत्याने रममाण होण्यासाठी प्रवृत्त करायचं. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.